माणसं कोणाला सोडित नाहीत, माणसं जनावराला नाही सोडित. आमची तर पांडुरंगाचं मंदिर बांधलं सर, लोकांनी दगड नाही सोडे. पहिले त्या या नेवाशाला गेले, दगड घेऊन आले. एक म्हणला ह्यो लय कच्चा आहे, ह्याचं काही खरं नाही, हे लय वाईट आहे. मग तिकडं त्या पिंपळगाव पिसाकोड तिकडून गेले, तिकडचा दगड आणला एक, डेऱ्याचा दगड आणला एक. हे 2-4 लोक ह्या दगडाला शिव्या द्यायचे, 2-4 लोक ह्या दगडाला शिव्या द्यायचे. त्या दगडाने काय केलंय? लोक जर दगडाला सोडित नाहीत तर तुमची गोष्ट काय घेऊन बसला? एखादा कुत्र हा मग त्या वस्तीवरचं कुत्रं लय बेकारी राव, लय वाईट राव, ते काय माणसं लय खतरनाक कुत्रा आहे. कोण म्हणतात? हे बाकीचे घरची माणसं काय म्हणतात त्याला? आमचा कुत्रा बिनधास्त झोपतो मी त्याच्यावरती, म्हणजे तेच त्याला चांगलं म्हणते. तर हे त्याला तुम्हाला मेळच नाही लागायचा. माणसाने कुत्रे सोडले नाही, बैल सोडले नाही, दगड सोडले नाही, माणसाचा प्रश्नच नाही. आणि त्यामुळे कोणी अशी अपेक्षा करू नये. तुमच्या जीवनात सगळ्यात मोठा पॉईंट ह्या, जी माणसं सगळी वाया गेलीत याच्याचमुळे गेलीत. वावर विकू लग्न करतात ही महामूर्ख, ही याच्यातच वाया गेलीत. हे 1000-10 हजाराचे ड्रेस आणून ते घालतात आणि गाड्या आता काय चढवरून उलथून पड. अरे काय 10 हजाराची असली तर ती रावरीलाच जाते, आणि 10 लाखाची ती रावरीलाच जाते. काय त्याच्यातमध्ये नेमकं काय? झोपायचे खोली 4 खोल्या असले बा झाल्या, पण 2-2 मजले बांधून ठेवतो उरूर बांधायला कशा करता? काय नाही. लोक म्हणले वाह काय बांगला बांधा, वाह काय लग्न केलं, वाह काय गाडी हो. लोक तुझ्या बापाचं बारसं जेवलेत. आतापर्यंत कधीच कोणला वा नाही म्हटलेत का? कधी कोणला वा? कधी कोणला वा म्हटले नाहीत. आमचे पाहुणेत संगमनेरला एक नेह म्हणून, आपल्या त्यांची मुलगी दिलेली त्याला. मग ते त्याच्या मुली तिथं त्यांच्या मुलीचं लग्न होतं. आता पैशावाला मोठा माणूस तो. मग आता लग्न होतं तर त्या लय मोठा श्रीमंत माणूस, शिटी सर्वेला असलेला, मोठा मंडप दिला, गाद्या बिद्या अमकं तमकं झालं सगळं. आता एवढं झाल्यानंतर मग जेवायला बसले तर तरुण पोरं. आता तिने पंचपाक्वाने केली. ही 25-30 वर्षाची गोष्ट सांगतो सर तुम्हाला. मग जेवाय झालं का ते तरुण पोरं म्हणले का ते खायचे लाडू खाता खाता पलीकडं फेकून मारायचे. हे त्याला गुलाबजामू मार, तो त्याला लाडू मार. आता तुमच्यासारखे आमसारखे म्हातारे म्हणजे अरे सोन्यासारखं अन्न केलं, तुम्हाला खायचं तर खा, अन्नाच कुठं फेकून देतं काय? त्या धान्याने केवढा खर्च केला? लोक म्हणले कुठं त्याच्या घरचं केलं? ते लोकांची तमटुकी मोडीत म्हणले त्यांनी. एवढ्या करता खर्च केला का त्यांनी? म्हणून तुम्ही तसं डोक्यात काही ठेवू नका. लोक लय आपल्याला टाळ्या देतील ना, आपल्याला लय लोक चांगलं म्हणतील, अशातलं काय भाग नाही. तो विठाल 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 आणि सगळी माणसं शिकलेली त्यात गेलेत, अडाणी त्यात गेलेत, शेतकरी त्यातच मेलेत, व्यापारी त्यातच मेलेत, आणि पोटऱ्यांचा तर प्रश्नच नाही. त्याच्याकरता जन्माला आली ती, त्याच्याच करता दुनिया करते ते, तेवढीच गोष्ट आहे. बाया त्याच्यातच गेलेत आणि पुरुषही त्याच्यातच गेलेत. कशामध्ये? लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांनी माझ्याकडं पाहिलं पाहिजे. कोणी कोणाकडं पाहत नाही, कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही. पण तेवढीच गोष्ट सगळ्या गोष्टी लहान काटतं असतं. लहान काही नाही कळत त्याला, बोलतो बसता पण नाही त्याला. त्याच्या हातात काय द्या आणि तुम्ही असं हिसकून घ्या. असं कसं टाई पेटत आहे, ते पेटत आहे की नाही काय? त्याची अंत दुःख होती. आणि जे उगं काही पाहुणे बिवणी त्याच्याकडे काहीच नाही पाव, असं गडी अंग टाकून देणार का? काही घ्या घटा करणार का? त्याला तुम्ही मला काहीच भाव देणार, मला काहीच भाव देणार. मग कोणतं यार काय झालं काय झालं काय झालं? मग ते म्हणजे पाहुण्या सगळं घर असं बोटवर खेळत आहे ते. असं तुम्ही बायलाला असा घुसाडा देऊन पहा, तुम्ही फुस करतं ते असं, बरोबर आहे का नाही? कुत्र्याला करून पाहत आहे कसं गुरकत आहे ते. असं काय प्रकारे हा? त्याची ती अहंता दुखवते. प्रत्येक मा भूयासम, मी आहे, माझ्याकडे पहा, माझं ऐका, मला मोठं म्हणा. आणि ती गोष्ट कधी शक्य होत नाही. याला लोकवासना असं म्हणतात. याला काय म्हणतात? लोकवासना. पण काय टाई पेटलेत माणसं. बोर्डच काय छापित आहेत, नावच काय छापित आहेत, कार्डच काय छापित आहेत, बंगलोर नावच काय घालतात, फरशीवरच काय कुरीत. काय करतील माणसं याचा काही पत्ता नाही.
आणि ती गोष्ट कधी तुम्हाला त्याची पूर्ती आतापर्यंत जगात कोणाच्यानी झालेली नाही. ती लोकवासनेला लोकवासना असं म्हणतात आणि ती लोकवासना कधी माणसाची पूर्ती होत नसते असं आहे. म्हणून लोकवासनेच्या भानगडीत कमीत कमी परमार्थ करणाऱ्या माणसांनी तरी पडू नये, समजून घ्यावी. माझ्याकडे पहा, पाण्यावर रेघ ओढली, पाणी माहिती आहे तुम्हाला, आणि जर अशी काठीन तिच्यावर रेघ ओढली किती दिवस राहते? किती दिवस राहते? दिवस राहते. मग मिनटं, मग सेकंद. अरे सेकंद काय वडत वडतच मागे सपाट होती ती. तशी प्रतिष्ठा पोरो, प्रतिष्ठा तशी आहे ती आपल्या. तुम्ही स्वतःला चांगलं, तुम्हाला लोकांनी म्हटलंय का तुम्ही तुमचं ठरवलंय चांगलं? तुम्ही तुमच्या मनाने ठरवलं का नाही मी चांगला आहे, मी हुशार आहे, मी मोठा आहे, मी तुम्ही तुमच्या मनानेच ठरवलं ना. लोक सगळे जगातले म्हणले की तुम्हाला चांगला आहे, तू हुशार आहे असं लोकांनी म्हटलंय का? तू श्रीमंत आहे लोकांनी म्हटलं का? नाही. मग ती प्रतिष्ठेचा गंड तुम्ही तुमच्या मनाने तुम्हीच तयार केला आहे का लोकांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं? ते तुम्ही तुमच्याच मनाने तयार केला आहे तो. अरे पण मग तो मनाने तयार केलेली गोष्ट त्याला पायच नसतात, त्याला आयुष्यच नसतं. पाण्याच्या रे गेलं जसं आयुष्यच नाही तसं त्या प्रतिष्ठेला आयुष्यच नाही. पण प्रतिष्ठा रोज नवरा उठून बायकोच्या पुढे कसरत करणार, मी किती शहाण आहे, मी किती काम करतो, तू आहे तर बसून खाती. ती कोणी व्हिडिओ कसरत करणार तुम्हाला नुसतं बसायला दिवसभर. म्हणजे तुम्ही पहा, मी तुम्ही त्यातल्याच एकमेकाच्या पुढे कसरती कराव्या लागतात. कशाची? त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या प्रतिष्ठेची लढाई असते. ती टिकणारी गोष्ट नाही, ती टिकणारीच गोष्ट नाही. ती उभी राहू शकत नाही आणि ती टिकूही शकत नाही. पण सगळं जग त्यात अडकलंय. तुकाराम महाराज म्हणतात याला लोकवासना असं म्हणतात. आणि ही लोकवासना जगात कोणलाही पूर्ती करता येत नाही. तुकाराम महाराजांनी त्याच्यावर फार गोड अभंगलेला. महाराज म्हणतात ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. प्रत्येकाने आपण आपल्या आत डोकलं पाहिजे. आपण लग्न कसं उलथ पालथ करतो, बंगल्याकरता करतो, गाडी करता करतो, म्हणजे लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, लोकांनी टाळ्या दिल्या पाहिजे. पण तुकाराम महाराज त्याचं चित्र रंगून ठेवले महाराजांनी. ऐका, लोकांची गोष्ट ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवा. अरे हे लोक कशाच्या नादी लागलीत? अरे हे कधी पूर्तीच होत नाही. कधीच माणसं कोणला सगळ्यांनी एकमुखाने चांगलं म्हणलंय अशी कधी त्याची पूर्ती होत नाही. महाराजांनी पहिलं सांगितलंय संसार करिता म्हणते हा दोषी आणि टाकीता आळसी पोट पोसा. जर एखादा मनुष्य रात्रंदिवस संसार करू लागला
रात्री दारी धरतो, दिवसाही दुकान चालतो, दिवसाही आमकं करतो, रात्रंदिवस लोक त्याला चांगलं म्हणतात का हो? काय अहो काय कटकट, काय नुसता संसारातला किडा. माणसं नको, दावा नको, आमकं नको नको, संसार करिता म्हणते हा दोषी. आणि समजा दिला टाकून माझ्यासारख्याने, मला लोक चांगलं म्हणतात का? नाही नाही नाही, लठ्ठ्या भडवा फुकटच्या भाकरी खायला मिळतात. झाला बा बुवा, झाल्या बा घातल्या बा माळा, आणि लय 2-2 घातल्यात. अरे पण त्याच्या माळा काय तुझ्या टांगड्यात गुतायला लागलेत का काय? एवढा गण लावलाय, 2 एकर 4 गुंठे 5 गुंठे लावू दे, तुझ्याकडं अतिक्रमण झालंय का त्याचं? नाही झालं. पण आयसा हा लौकिक नाही. लोक त्याला तुम्हाला एकमुखाने चांगलं म्हणणार नाहीत. म्हणून संसार करिता म्हणते ह्या दोषी, आणि टाकी ताळशी पोट पोसा. संसारातून बाजूला झाला तर फुकटचं खातो. काय म्हणायचं ते म्हणतात माणसं, ते असं आहे. आचार करीत म्हणते हा पसारा. जी माणसं परमार्थ करतात लोक त्याला चांगलं म्हणतात का हो? घरातूनच काय असते गोष्ट. एखादा मनुष्य असतो घरात, बिचारा धार्मिक असतो, बिचारीचे नवरा सकाळी उठला का लवकर स्नान बिन करणार, आपलं उरकणार, देवपूजा अमकं तमकं मांडलं का बाई सोडून मांडला का पसारा, काम सुसरा धाम सुसरा, घ्या तुमचा मांगोट खेळ 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 गोळा करून. म्हणजे जर त्यांनी परमार्थ केला तर त्याला पसारा मांडला. आचार करिता म्हणते हा पसारा. आणि समजा नाहीच केला ना, मग त्याच्या शेजारचा दुसरा असतो निवरगठ्ठ्या रुमण्या. तो सकाळी उठला का बागलात हात घातले का गेला, संडासला तिथून आला का झालं जेवण, खाल्लं जेवण बिवण झालं का बस तोंड पुसलं का निघाला नीट. आणि मग तो नीट निघाला का बाई दुसऱ्याच्या घरात गेलीत. वाटोळं झालं ग बाई, नशे फुटलं, हे दोडकं तो पात्रात पडलं, याला देव नको, धर्म नको, आंघोळ नको. पहिला पूजा करतो त्याला म्हणतात मांगोडच खेळ मांडला, पसारा मांडला घे गोळा करून. आता हे दुसरं काहीच करीत नाही, त्याच्या नावाने ही बोंब. आता काय करता? संत संग करू जाता म्हणती हा उपदेशी. आता खळेकर सर माझ्याकडे येतात बुवा, त्यांच्या घरातली माणसं काय म्हणते त्यांची बायको घेऊ, त्याच्यामुळे तू बायको घेऊन येतं काय मला वाटतं. बरोबर आयला नको शिव्या द्यायला, माझ्याच बरोबर चालतं. आमचे ते खानदारकर महाराज होते, ते म्हणे आमच्या ते उंबरखेडची, त्यांनी नातू आणून खानदारला नातू आणला म्हणले शाळेत घाला म्हणजे. आता ते काटारोज पिक्चरला जायचं, मग ते काय करा, ते म्हातारी काय जाऊ द्यायची नाही त्याला. ते म्हणलं आजी आज देवाचा पिक्चर लागला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा. त्या म्हातारीला गुढी लावून येतं, तिथं नेलं. आता नेल्यानंतर तिनं पाहिलं ते, आता ते फार विचित्र राहतं ते माणसाचं मन. गेल्यानंतर ते तिथं गेल्यावरती जेव्हा म्हातारी सोकली महाराज, ते दुसऱ्या दिवशी मध्ये चाल लवकर चाल पिक्चर पाहायला. आणि तिथं भांडे घासता, ईश्वरा कधी करशील लग्न माझं, तुझं वय झालं ईश्वर. असं आहे ते. तर ते एकदा तसं शिकवलं ते. म्हणजे याचा अर्थ संत संकरिता म्हणती हा उपदेशी, आणि येरा भाग्याशी ज्ञान नाही. जर परमार्थात गेला विचार केले तर त्याला लागला उपदेश करायला म्हणतात, आणि एखाद्याला त्याला ज्ञान नाही असं म्हणतात. असा प्रकार आहे. जे गरीब आहे त्या लोक चांगलं म्हणतात का? नाही नाही नाही. धन नाही त्याशी ठाईचा करंटा. ज्या हे करंट जन्माला आलंय, काय खायला नाही, घर नाही, दार नाही. आणि समजा श्रीमंत असलं तर समर्थाशी ताठा करीत राहते. श्रीमंत असला त्याला पण शिवाय देतील, गरीब असला त्याला पण शिवाय देतील. असं आहे. भेटीशी न जाता महाराज म्हणतात, जर एखाद्याच्या दारात जास्त बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ. बहु जास्त जर बोलायला लागला महाराज काय सांगावं, याचं तोंड खापरं जर असतं ना फुटलं असतं, कातड्यांचं दिलं म्हणून बरं झालं देवानी. जास्त बोलला आणि न बोलता झाला गर्विष्ठ. बोललाच नाही त्याला गर्विष्ठ म्हणतात. भेटीशी न जाता म्हणती हा निष्ठूर. कोणाकडे गेलाच नाही ना, कोणाच्या दाव्याला नाही, मौतील नाही, लग्नाला नाही, कुठं काय आलाच नाही गेलं ना, अवलय निष्ठूर. हे काय ती माणूस शिकते काय, त्याला काय अर्थ ते. आणि समजा एखादा लय वरचीवर गेला ना सारखा, महाराज काय सांगा ह्या माणसाचं, हाऊस सकाळी नाही तर संध्याकाळी, नाही संध्याकाळी तर दुपारी, याला चोरून चहा प्यावा लागतो. म्हणजे येता जाता घर बुडवली, नाही गेलं तर निष्ठूर झाला. सगळी अशीच गोष्ट आहे महाराज. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्याने लग्न केलं तर लोक त्याला चांगलं म्हणतात का? नाही नाही नाही. लग्न करू जाता
म्हणते हा म्हातारा माझला भाडवा अजून तर वय नाही झालं, केलं बाबा लग्न. आणि समजा नाहीच केलं माझ्यासारख्याने, मग त्या लोक चांगलं म्हणतात का? नाही 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 नाही, अहो त्याची पावली हरवली, त्याला कोण देते पोरगी? म्हणजे लग्न करू जाता म्हणते हा म्हातारा, आणि न करिता झाला नपुसक, नाही केलं तर नपुसक म्हणतात, केला तर माजला म्हणतात. मग आता नेमकं काय करायचं? निपुत्री कशी म्हणते पहा हो चांडाळ, ज्याला मुलंच नाही झाली, लोक त्याला चांगलं म्हणतात का? नाही नाही महाराज, अहो आमच्या दारात ते करंट आहे, त्यांनी पुत्रिक, आम्ही आपलं मागच्या दाराने वागवतो बुवा. आता पहा, मग त्याला नाव ठेवतात. आणि पात कशी मूळ पोरवाडा, एखाद्याला 2-5 जर मुलं झाली, लोक त्याला चांगलं म्हणतात का? महाराज एवढी घाण, दार धागलं मुतलं आमकं तमकं, दार लावून बसावं लागतं बुवा आम्हाला. मुलं झालेले लोकांना चालत नाही, नाही झालेले चालत नाही. लग्न केलंय बिघडतंय, लोक नाही केलंय बिघडतं. शेवटी तुकाराम महाराज म्हटले, जो शहाणा मनुष्य असेल त्यांनी एक करावं. काय करावं? लोक जैसा ओक धरता धरवेना, अभक्ता जिरेना संत संग. जैसा ओक धरता धरवेना, अभक्ता जिरेना संत संग. तुकाराम महाराजांनी फार गोड दृष्टांत दिला. खडंब गावले धार्मिक होतं, खळेकर सरांनी गावकडनी मोठा सप्ताह आयोजित केला, जंगले शास्त्रीचं कीर्तन ठेवलं. आणि पक्वांना तर काय बागायतदार लोक सगळे, काय गुलाबजामुन लाडून जिलबीन आमकन तमकन, हाय पंक्ती उठायला लागले. हा आले लोक जेवले, अंधारात बिचारा एक जेवला, त्याच्या तोंडात गेली माशी. आता माशी गेले तर प्रतिष्ठित होता, 10 गावचे लोक जमलेले, सगळ्यात पुढे येऊन बसला. कीर्तन रंगात आलं आणि माशीनं कार्यक्रम सुरू केला. कशाचा? आता पोटात माशी गेली होती, कशाचा काय? त्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू करील का ते जेव्हा त्याला मळमळ व्हायला लागली, आता उठावं तर 10 गावात प्रतिष्ठा, उठावं तर कसं काय उठावं, लोक काय म्हणते ना आपल्याला, पण नाही उठावं तर ती माशी मळमळ करायला ती वकारी यायची अशी. मग त्यांनी उठलाय नाही. आता ती वकारी थांबती, तिसराच मार्ग अवलंबला. काय? जे उमळ आला का दाबायचं, पुन्हा आतमध्ये उमळ आला का दाबायचं, पुन्हा एकदा झालं, 2दा झालं, आता 3ऱ्यांदा महाराज ते कवर दम धरेल. ते 3ऱ्यांदा जेव्हा पिचकारी आली, या बोटा सांगून पिरथेट कीर्तन करायच्या अंगावर. तुकाराम महाराजचा दृष्टांत आहे का? लोक जैसा ओक धरता धरवेना आणि अभक्ता जिरेना संत संग. लोकाच्या नादी लागलेल्यांचे प्रपंच वाटोळे झालेत, लोकांच्या नादी लागलेल्या माणसांचे प्रपंच गेलेत. सगळ्यांचं कोणाच्या शिक्षण गेलेत, कोणाच्या सत्ता गेल्यात, कोणाचे प्रपंच गेलेत, कोणाचं काय गेलं का? लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांनी टाळ्या दिल्या पाहिजे. नको 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 नको. सगळ्यात वाईट गोष्ट जगात, सगळ्यात वाईट गोष्ट, संतांनी चांगलं म्हणावं, देवानी चांगलं म्हणावं, शास्त्रांनी चांगलं म्हणावं. मी कसा आहे, माझ्या बोटामध्ये जर आता सोन्याची अंगठी आहे का नाही, तुम्ही त्याला पितळाची म्हणू शकता का नाही? पितळाची म्हणू शकता, बरोबर आहे का नाही? पण मला माहिती आहे माझी सोन्याची आहे, बरोबर आहे का नाही? आणि माझी पितळाची अंगठी आणि तुम्ही तिला सोन्याची म्हणलं, महाराज आता सोन्याची अंगठी, आता आपल्याला कोण देणार नाही गरीबाला म्हणा, पण तर धरली घडी बरोबर. मग आता माझ्या हातात मस्त पितळाची अंगठी, तुम्ही तिला सोन्याची म्हटली. मला कळतंय काय आहे ते, तसं वर पहा इकडे तिकडे नका पाहू, तसं तुमचं तुम्हाला कळतं आपण कोण आहेत, मी पापी आहे की मी पुण्यवान आहे. अरे लोकाच्या कोर्टात काला चेंडू फेकता, लोक म्हणजे काय शहाणे आहेत का? ते महामूर्ख. ते लोक म्हणजे काय वेद आहेत, लोक म्हणजे काय शास्त्र आहे, लोक म्हणजे काय कायदा आहे. लोकाच्या कोर्टात चेंडू फेकायचा आणि त्यांनी टाळ्या द्यायचे, तुम्ही खुश व्हायचे, वा रे वा कायदा. कधी कोणी खुश झालाय काय? असा लोकांनी चांगलं म्हणजे तुम्ही चांगले आणि लोकांनी वाईट म्हणजे तुम्ही वाईट.
नो, मी कसं आहे मला माहीत आहे. तुझ्या चांगल्या म्हणण्यावर माझं काय नाही अडकलं आणि तुझ्या वाईट म्हणण्यावर माझं काय नाही अडकलं. आम्ही जैसे आहो तैसे, असे तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही जसे तर आम्हाला माहिती आहे आम्ही कसे ते. आणि म्हणून लोकांनी चांगलं म्हणलं म्हणून आपण चांगलं, लोकांनी सांगलं वा वा फार लग्न चांगलं केलं असं नाही घडत कधी. यांना देव देव वावर इकून लग्न उभा करतो, आमकं तमकं. लोक येतात वा 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 मस्त लग्न झालं, वाली छान पाटलांनी भारी लग्न केलं. जाता जाता ह्याला सगळं झालं, भाजीलाही खरट होते ना, लय ते खडतात. मग जाता जाता येतात बोट घातल्याशिवाय राहायचंच नाही. मग मी म्हणतो असंही बोट घालतोय तसंही बोट घालतोय ना, त्यापेक्षा आपली जेवढी शक्ती आहे आपल्या मनाला जेवढं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मग तुकाराम महाराज म्हणतात सगळ्याला हात जोडून विनंती केली, जे शहाणी माणसं असतील त्यांनी तुका म्हणे आता ऐका वचन, ते जोनिया जन भक्ती ऐकावे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. भक्ती करा म्हणजे आपलं वर्तन शुद्ध ठेवून जीवन जगणं. तुमचं खाली पाहू नका रे, वर पहा. तुमचं कर्तव्य कर्म हाच धर्म असतो, हीच भक्ती असते. जसा एखादा ब्राह्मण यज्ञ करतो, मी पोथी वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, गीता वाचतो, लोकाला तत्वज्ञान सांगतो, आणि एखादा कोण तीर्थयात्रा करतो, याच्यात काही फरक नसतो. शेतकऱ्यांनी इमानदारीने शेती करणं, इमानदारीने गायची सेवा करणं, नोकरीवाले ज्या कामावर आपण आहे त्या काम यथोचित करणं, त्याला म्हणतात स्वधर्म, आपलं स्वकर्म. स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा. नाही एक राहत स्वकर्म तया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमांची आविरा आणि पूजा केली अपारा तोषा लागी. जे ज्याच्या वाट्याला आयलं कर्म त्याने ते यथोचित करणं हाच धर्म असतो, हीच त्याची भक्ती असते. अरे अर्जुनाने माणसं मारली, आणि कोणती माणसं मारली? आपले गुरु मारले, आपले चुलते मारले, ब्राह्मण मारले, शापादपी शरादपी तपस्वी मारले. मग त्याचा धर्म झाला का नाही? त्याची ती भक्ती झाली का नाही? का झाली त्याची भक्ती? ती का झाला त्याचा तो धर्म? का झाला तो धर्म? मग त्याचं युद्ध करणं जर धर्म होतो तर तुमचे दारी धर्म होत नाही काय? तुमच्या गाया पाळणं धर्म होत नाही काय? तुमची शेती करणं धर्म होत नाही काय? बाईचं घर यथोचित घर कर्म करणं हे धर्म होत नाही काय? धर्मच असतो. तिसरा देवाचा गीतेचा स्वतःचं कर्म करणं, त्यांना तो स्वतःचं कर्म हेच धर्म असतो, आणि धर्म हेच पुण्य असतं, आणि धर्मात त्यालाच एक प्रकारची भक्ती म्हणत असतात. आणि हे करता करता पांडुरंगाची भक्ती करणं कशा करता सांगितलं तुम्हाला एवढं सगळं? लोकवासनेतून शहाण्या माणसाने बाहेर यावं. आपल्या कुलाला, आपल्या धर्माला शोभेला असे कपडे घालावेत. लोक काय म्हणतील? मग लोक करता काही करतो, लोक करता काही घालतो का कपडे? लोकांचं काय करायचं? माझी परंपरा असे, माझा धर्म असे, माझी कुल परंपरा असे, मला असं आपल्या याचा करता राहावं. जाऊ द्या. लोकवासना अशी असते. महाराज म्हणतात लोकवासना ही माणसाला अधोगतीला नेते. तशी दुसरी असते देहवासना. देहवासना माणसाला फार खड्ड्यात घालते.
महाराज म्हणतात देह वासनेच्या नादी लागू नये. देह वासना म्हणजे काय असते? मग तुकाराम महाराज म्हणतात पिंड पोसावे अधमाचे ज्ञान विलास मिष्टान्न करो विलास मिष्टान्न करोनी विलास मिष्टान्न करोनी. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान विलास मिष्टान्न करोनिया. काही माणसांचे आयुष्य त्यातच चाललेत. कशामध्ये? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत कशाला? देह नटवायचा. देह नटवायचा. पहाटेच उठलं का पहिली दाढी करते, दाढी झाला का चहा पिते, चहा झाला का नाश्ता खाते, नाश्ता झाला का लगेच जेवण, आणि जेवण झालं का त्याच्यामध्ये 17 भाज्या, आमकं खाय तमकं खाय तमकं खाय तमकं खाय दुन्या खाय. 4 वाजता पुन्हा ज्यूस, लगेच 5 वाजता पुन्हा काफी, का संध्याकाळी पुन्हा आमकं. अरे काय त्याच्याकरता जन्माला कुत्रा आहेस का काय? त्याच्याकरता जन्माला आला हा. आणि आता अलीकडं तर काय माणसं 40 वर्षात मरायला लागलीत ही माणसं. याच्यात हे काय इडली झाली, पिझ्झा झाला, बर्गर झालं, माती झाली, दगड झाले. त्याला भाकरी कालवून खा. भाकरी कालवून खाणारी माणसं 100 वर्ष जगलीत आणि त्यांचं 100 किलो वजन होतं. काय फॅड घातलं का? हे नाही खायचं ते नाही खायचं. वजन वाढलं. मला लय कोण म्हणत महाराज तुमचं लय वजन. मला वाढू नये, मला मारायचं आहे. तुला काय करायचं? हे नाही खायचं आणि ते. अरे न खाऊन मारण्यापेक्षा खाऊन मरू दे ना मला. आपल्यासारखे तेवढं डोक्याने दनादन काम करायचं. जोपर्यंत सर काही त्रास होत नाही, काही तो पण कोणाला तब्येत दाखवायची नाही आणि त्याच्याबद्दल कधी विचार काय. कोणी सांगितलं ही शिक्षा करून द्यायची? मागच्या महिन्यात मी त्या पुण्याला गेलो तो डॉक्टरकडे. मग त्यांनी सांगितलं मग सगळं बंद. दूध बंद, शेंगदाणे बंद, तेल बंद, आमकं बंद, भाज्या बंद, नुसतं भोपळण भाकर खाऊ खाऊ. मी आगोन्यावर बसलो चाहिले. भोपळण भाकर फार वाळून गेलो असे. ते पोरं म्हणले महाराज तुम्ही इतक्या लोक एवढी कशी काय म्हातारी झाली? आता म्हटलं म्हातारा नाही म्हणले मग तुमच्याकडे पाहा ना. 1.5 महिना झाला. त्याचे औषधं घेऊन काय पित्त होतं म्हणजे पित्त तर बरं व्हायचं, लांबच राहिलं. हे दुसराच कोटा नवा भरायला यायला म्हणलं. हे घेणे देण्याची बेडी लावून घेतली मी. ती सगळे उठून सगळे औषधं गोळा केले. त्या मुळीतलं म्हणजे हे फेकून रे तिकडे उकांड्यात दिले सगळे औषधं फेकून. आता एवढं खाऊन जर ते पित्त तर होतंय, त्रासच होत आहे. आणि मग मी दनादन खायला लागलो. असाही त्रास होतो आणि तसाही त्रास होतो. आता काल रात्री मला खूप जागरण झालं सर. काय झालं? सकाळी खाल्ली पपई. आता मला माहिती पपईचा त्रास होतोय मला, पण खाल्ली. आता हातचा कारागीर म्हणलो. आता महिलांना काय सांगायचं? तुम्ही काय करतात भाज्या राव आमच्या पुढे. मग मी त्याची भाजी हाटेव भाजी केली, मस्त लसणाची फोडणी, आणि मग काय विचारतात तेल भरपूर आपला हातून जगन्नाथ. आता आमचं इथं काय श्रीमंताचं काम, एकट्याचा स्वयंपाक दोघाचा. जेव्हा भाजी केली ना अशी गरम भाजी चुरून काला करून आणली. सकाळची पपई मेथीची भाजी जेव्हा संध्याकाळी जाऊ दे काय संशय फेटला मुडका तुटला नाही, पण संशय फेटला असं. जाऊ दे. तो विनोद काय सांगायचा काय कशाकरता सांगितलं तुम्हाला ते याला देह वासना असं म्हणतात. देहाची गोष्ट कितीही रंगवली कितीही सजवली याला देह वासना म्हणतात. आमच्याबरोबर लोक दिंडीला येतात. खळेगड सरांना माहीत आहे ते गोष्ट. एवढं गठुडं हे खायचं. त्या शेरच्या बाया एवढा डोक्याला ताप होतो. आपल्या खेडेगावातल्या बाया नाही, कधी घाण करणार नाहीत, जेवण झाल्यानंतर कधी तोंड उष्ट करणार नाहीत, सगळं. पण इथं कोणी शेर असतं त्यांना सोडून सांगतो बसल्या का लगेच सुरूच बो. 4 वाजता बसू द्या की 5 वाजता बसू द्या, बसल्या का लगेच सुरूच. अरे खाणं हे एवढ्या गोळ्या. ही संडास जास्त झाली तर कबयाची, हे तापली ते हे डोकारी ते घ्यायची, ही अंग दुखायची, ही आमक्याची. अरे पण तुला काही झालंच नाही भले माणसं अजून. हे म्हणजे हे काय याला देह वासना असं म्हणतात. देहाचे उठलं सकाळी का ह्यो साबण लाव, त्यो साबण लाव, ती शिक काही हे आमकं घे, तो शॅम्पू घे, ते तोंडाला लाव. ठीक आहे, सहजासहजी होत असते गोष्ट. पण त्यातच जर वेळ जात असेल, ह्या शेतकऱ्यांचा विचार करा होते. पहाटे रात्रभर दारे धरते ते. अरे ते पाय पण नाही धडत होत नाही. माठी घातली का दानादन खाते, 2 भाकरी लागलं काय का आम्हाला बांधगी आहे का काय बाण, त्याला कुठं काय रोग येतोय. मग ते याला देह वासना असं म्हणतात. देह वासना ही माणसाची पूर्ती होत नाही. म्हणजे देह सजवणे. अरे कपडे घालायचे इकडं बा. प्रत्येक व्यक्ती स्वतः करता 24 तास नागवी असते आपण आपल्या करता. गोष्ट खरी आहे का खोटी?
खरी आहे. मग कपडे घालायचे कसे करता? लज्जा रक्षण करता. आताच मला एका माणसाने विचारलं, महाराज तुमचे असे पांढरेच कपडे कोण असतात? ती साधी गोष्ट आहे. ती साधी आहे. तर तुकारामाने असे घातले, आम्ही घालतो असे. साधी गोष्ट आहे ती. कपडे घालायचे लज्जा रक्षणा करता एक, आणि दुसरे कपडे घालायचे म्हणजे कशा करता? तर लोकांना मूर्ख समजण्याकरता. आणि तिसरे कपडे घालायचे म्हणजे कशा करता? लोकांना भिकारी समजण्याकरता. जी माणसं शिकले सवरलेली असतात ना, मग ती इस्त्रीचे कपडे बिडे घालणार का? ते असं मस्त बसणार असतं इकडे का मी एवढा शिक्षित आहे, माझी इस्त्रीचे कपडे बिडे अमकं तुमकं याचे मूर्ख आहे ना काय? म्हणजे त्यांना मूर्ख ठरवण्याकरता येणे घालायचे का? याची लाच तर येणे राखते ते नाही राखते ना. प्रश्न कुठला आला? तो लोकांचा प्रश्न आला का तो? मग लोकांना मूर्ख ठरवण्याकरता हे असे कपडे घालायचे. आणि तिसरा असतो लोकांना भिकारी समजण्याकरता. 50,000 सूट का? पैसा लावतो आला, पैशाचा माज. बरोबर, हे काय भिकारी? म्हणजे काही लोकांना मूर्ख ठरवायचं म्हणून आपण असं करायचं, काही लोकांना भिकारी ठरायचं म्हणून आपण असं करायचं, आणि काही ना लज्जा रक्षण करायचे. आणि अर्थ त्याचा एकच राहतो. जाऊ दे, नको कोणाला पटत कोणाला नाही पटत, पण मुद्दा एक आहे, देहवासना ही पूर्ती होत नाही. जशी लोकवासना पूर्ती होत नाही, मग कसं राहावं? जसं जमेल, सहज जसं असेल, जसं परंपरे तसं राहावं. अट्टहास करू नये. आता एखादा पैशावाला, तर पवार साहेबासारखा एखादा पैशावाला, तिने बांधला मोठा बंगला, बांधला. आता त्यांच्याकडे पैसा आहे, बांधला. त्यांच्याकडे पाहायचं ना, आपण यांना द्यायच्या चोऱ्याच कर, काहीच कर. आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे ज्यांना सहज आहे ते. आता एखादा ते मोठी माणसं आहेत, ती आणली तिने समजा 12 लाखाची गाडी, आपली बरी फटफटी 50,000ची, त्यांच्याकडे नादी लागतो. अशा सहज गोष्टी असल्या त्या सहज करायच्या, ते माणसाचं जीवन आनंदी राहतं. जाऊ द्या. म्हणजे जशी लोकवासना आहे तशी देहवासना असते, आणि एक तिसरी शास्त्र वासना असते. आता ती काय तुमच्या वाट्याला येत नाही. मग पाठांतर पाठ वासना असते, अर्थ वासना असते, अनुष्ठान वासना असते. एकूण ह्या सगळ्या वासना ह्या प्रापंचिकच वासना असतात, ह्या व्यावहारिकच वासना असतात. आणि दुसरी जी वासना असते पारमार्थिक शुद्ध वासना, ती भगवत प्राप्ती करता तुकाराम महाराज म्हणतात, तुगा म्हणे माझी पूर्वी वासना, कोण नारायणा तुझा वासना असते, संसारिक वासना असते. परमार्थिक वासना काय आहे? मला संत भेट कधी होईल, मला भगवत भेट कधी होईल, माझं पाप कधी जाईल, मला पुण्य कधी होईल, आणि मला भगवत प्राप्ती कधी होईल, अशी मनात वासना येणं याला म्हणतात ही शुद्ध वासना. संत भेटीची, भगवत भेटीची, अध्ययनाची अशी जी वासना असते त्याला म्हणतात ही शुद्ध वासना, ही परमार्थिक वासना. आणि अशी परमार्थिक वासना तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात, देवा मला संपूर्ण जगत ब्रह्मरूप कसं दिसेल, मला शांती कशी प्राप्त होईल, मला क्षमा कशी प्राप्त होईल, मला विवेक कसा प्राप्त होईल, मला वैराग्य कसं प्राप्त होईल, मला भक्तीतला भाव कसा मिळेल, ह्या सगळ्या एवढ्या वासना प्रगट करत असताना
तुकाराम महाराज म्हणतात एवढंच संताचं आणि आपलं वैलक्षण माणसाने मनात घ्यावं. परमार्थ काही अवघड नाही, काही अवघड नाही. परमार्थ करता प्रपंच टाकावं लागत नाही, शिक्षण असावं लागत नाही. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, चोखा महाराज, सावता महाराज, ही मंडळी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे कोणत्याही कॉलेजला गेलेले नाहीत. हे श्रीमंत नाहीत, हे डिग्रीवाले नाहीत, हे क्वालिफाईड नाहीत. हे कोणी माणसं, ही शेतीतले माणसं आहेत, अत्यंत सामान्य माणसं आहेत. त्यांना भगवत प्राप्ती झाली. ती कशाने झाली त्यांचं पाहावं. सगळ्यात सोपा मार्ग त्यांनी जे केलं ते करावं. तुकाराम महाराज म्हणतात असं असं करा तुम्हाला पण शांती समाधान. अरे देव म्हणजे काय असतो? देव म्हणजे 4 हाताची येऊन तुम्हाला भेटला म्हणजे त्याला देव म्हणता का तुम्ही? नाही, त्याला देव नाही म्हणत. देव कोणत्या रूपाने येतो? देवाची भेट तुकाराम महाराज म्हणतात भाव तोची देव, भाव तोचे भगवंत, भाव तोची देव बर्वांगी राहे भाव आणि तंग तोची जाणा देव. म्हणजे भावेशु विद्यते देवा. भावाची गोष्ट एक माणूस म्हणला मी देवाशिवाय मानत नाही आणि मी देव आल्याशिवाय मी देवाचा भक्त आहे आणि देवानी माझा उद्धार केला पाहिजे. दैवयोगाने त्या गावात झाला खूप पाऊस, इतका पाऊस झाला सगळं गाव बुडालं, सगळं बाहेर गेलं. एकटंच बसलं तिथं, घरावर चढलं ते. आता पाणी पार घरावर आलं, मग ते झाडावर चढलं. मला ज्यावेळी पूर शिरला त्यावेळी सगळी लोकातले शासनाने पाठवलं गाड्या बिड्या, हे चला लवकर पूर आला. एक स्वतंत्र गाडी घेऊन त्याजवळ हे म्हणला चल पूर आला, चल म्हणला पूर आला. हेट म्हणला मला देव वाचील, मी देव भक्त आहे म्हणला, देव वाचील त्याचं काय नाही गेला. झालं मग पूर आला, त्या घरावर पाणी आलं. मग नाव घेऊन आला एक माणूस. अरे म्हणला बैस मरशील म्हणला तू, आता चाल पूर बुडायला लागला तू. नाही म्हणला मी देव भक्त आहे, मला देवाने वाचवलं तर, नाही तर मी काय मी तसं नाही येणार म्हणला. ते आलं ते पूर आलं, कमरा इतकं गेलं, गळ्यात डोके इतकं पूर गेलं, बुडालं, मेलं. पाहता काय मेलं ते. आणि मेल्याच्या नंतर पुढे लागलं देवासंग भांडायला. काय भांडायला? देवा तू म्हणला तू सांगतो ना माझ्या मागे उद्धाराचा संधी याच्या काय सेवका ते शाम समुद्धरता मृत्यू समुद्धार सागरात भवामी चरणात पार्थ, मी सगळ्याचा उद्धार करतो, मी तुझा भक्त आहे, तू मला का नाही तारलं आमकं तमकं. भगवान म्हटले गाढवा पहिला जीभ घेऊ कोण आलं होतं म्हणले, कोणी पाठवली होती जीभ? आणि मागून नाव घेऊन कोण आलं होतं म्हणले, कोणी पाठवली ते नाव? मग तुम्ही होते का? आणि मग कोण होतं? इथं देवाचं देवपण असतं, हे देवाचं देवपण असतं. 4 हात घेऊन तुमच्या पुढे येईल एवढं काय आपलं पुण्य नाही. अशी भगवत प्राप्ती मग ही कशाने? वासनेने. रोज इच्छा करा, शांतीची इच्छा करा, समाधानाची इच्छा करा, पुण्याची इच्छा करायला काय हरकत आहे? तुकाराम महाराजांनी इच्छा केली आणि परमार्थाची इच्छा पूर्ती होत असते. म्हणून महाराजांनी इच्छा केली. काय इच्छा केली? ऐसे भाग्य कैलाता होईल अवघे देखे जन ब्रह्म ऐसे भाग्य ऐसे भाग्य होईल. पुढे काय? ऐसे भाग्य कैला हाता होईल
अवघे देखे जन ब्रह्मरूप. असं भाग्य ऐसे हे पद आहे व्यावर्तक. असं भाग्य मला कधी प्राप्त होईल. असं म्हणजे कसं? भाग्याचे 3 प्रकार आहेत. एक असतं म्हणजे त्याला म्हणतो आपण संसाराचं भाग्य, एक असतं भक्तीचं भाग्य आणि एक असतं मुक्तीचं भाग्य. संसाराचं भाग्य घेऊन जन्माला यावं लागतं. कोणाकडं पाहून जळून त्याचा उपयोग होत नाही. प्राग जन्मात केल्या तुकाराम नामदेव महाराज म्हणतात, अरे भूमिदानी होशी भूपाळू आणि कनकदानी काय नाही. जो गोरापान जन्माला येतो त्याच्याकडे पाहून तू काय आला दगडाने गाल घासे तू गाडवा. तू काळा जन्माला गप मर ना, कशाला दगड खराब करतो तू. अरे त्यांनी मागच्या जन्मात त्यांनी सोन्याचं दान केलेलं आहे ते. आणि एखादा आता जमीनदार असतो, मग आपण काही ईश्वराचे घोड मारलं का ते. तो 100 एकर जमीनदाराच्या घरात का जन्म येतो? भूमिदानी होशे भोपाळू. त्याच्या पूर्वजांनी त्यांनी मागच्या जन्मात एवढी भूमिदान केलं, त्याच्यामुळे ही गोष्ट झाली. ही कर्मानीच गोष्ट येत असते. म्हणून श्रीमंती झाली, विद्या झाली, मान झाला, सगळ्या गोष्टी फुकट मिळत नाहीत. कोणी कोणाच्या नशिबाला घासू नये. तुकाराम महाराज म्हणतात, अन्न मान धन. हे तो महाराजांचे वाक्य मानता की नाही? अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मान. का सोस करशी वाया, भजमना पंढरीराया. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळतात. म्हणून संसारामध्ये श्रीमंती मिळाली कशाने? कर्मानेच मिळाली. आणि दरिद्री कशाने मिळाली? कर्मानेच मिळाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी श्रीमंती, अरे काय माणसं त्या मातीला हात लावलं तर सोनं होतं, पण काही करंटी असे तिच्या आयला सोन्याला हात लावली तर माती होती त्याची. आता काय करतात ती गोष्ट त्याला सांग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं आहे श्रीमंत काय भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिषे आणि समृद्धी जात आपैसे घर रेगे. भाग्याचे निभडसे, भाग्य त्याचं उदयाला आल्यानंतर थोडं काम केलं तरी त्याला भरपूर मिळतं. कारण समृद्धी जात आपैसे घर रिघे. आता त्याच्यावर तुम्हाला खूप सांगितलं असतं, पण आता वेळ झाली माझी. म्हणजे किती कसंही केलं प्रपंच करत असताना हे भाग्याचे निभडसे आणि उद्यमाचे निमिषे सगळेच करतात, सगळ्याला मिळत नाही. ते भाग्य असावं लागतं. आणि मग करणं तर सगळ्याला तर करावं लागतं, केल्याशिवाय तर काय पर्याय नाही. आणि त्याच्यापेक्षा तुमचे पाय बांधून ठेवले ते नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत. माणसाचे टांगड्या बांधून ठेवल्या तरी तो बांधून ठेवला उलथा पालथा पडेल. इतकी प्रकृती असते, निसर्ग तो कधी थांबतच नाही. पण मग याचा अर्थ भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, निमित्त मात्र फळ देत असे संचित. म्हणजे प्रपंचात माणसं श्रीमंत होतात ते त्याचं भाग्य घेऊन यावं लागतं. असं सगळ्या गोष्टी भाग्याने. माऊली म्हणतात, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धीचा तापैसे घर रे घे. एकदा एक श्रीमंत मनुष्य होता, एवढी धनाची थप्पी. ती बाई वैतागून गेली, मूल ना बाळ आणि एवढं धन उताला कुणीकडे. थप्पीची थप्पी एक दिवस त्याच्या कमरात पडली. ती थप्पी धनाची कंबरच मोडलं. अशी नवऱ्याला शिव्या द्यायला, मुर्द्याने हे गोळा करून ठेवलंय, याचं कर वाटोळं अमकं तमकं. तेव्हा मी तरी काय करू, ते येतच त्याला, मी तरी काय करू. जा म्हणे राजाची काही मोठी खोड करा म्हटली. म्हणजे तुम्हाला एवढा मोठा दळ झाला पाहिजे का राजाने हे सगळं घर धुवून नेलं पाहिजे. आता काय करू काय करू काय करू. गेला डोकं खाजीत राजवाड्यात. म्हणजे त्याला होतं म्हणा डोकं खाजवायला पण लागतं डोकं त्याला. बऱ्याच लोकांना ते नसतं, कुठं खाजवा हेच त्याला कळत नाही. गेलं डोकं खाजीत तिथपर्यंत. आता काय आता पूर्वीचा काल तो राजदरबार भरलेला होता. येणे इकडे तिकडे पायातलं खेटार काढलं आणि गेला असं राजाच्या थोडात मारली, कानामागं धडाडकन मारली. आता असं केलं त्याला काही सोडतील का लोक? ते महाराज ते राज सेवकर धरा पकडा, मग कोण आहे, मग राजाला मारलं अमकं तमकं, चला त्याला दंड करा, फाशी द्या, भानगड. पण असे तिने ठोका मारली. ते मुकुट जेल पडून पलीकडे जाऊन पडला खाली. त्या मुकुटामध्ये उतानं पडलं. त्या मुकुटात एवढं नागाचं पिलू निघलं. अरे 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 म्हणले, कोण हा माणूस रे, काय दैवान माणूस आहे. राजाने पाहिलं, हा आला माझा जीव वाचवाला. हे म्हणलं, एकदा 1000 मोहरा हातीवर याच्या घरी जाऊ द्या म्हटले.
आता त्यो आला कशाला, याला म्हणतात भाग्याचे निभडशे. ह्यो इथं तोवरच हत्ती गेला त्याच्या दारात, त्या मोहरा बायको तर अशी बिघडली, उलटा खरटा घेऊनच उभी होती. हे म्हटली मूर्त्या तुला एक धन वाटोळ करायला पाठवलं का तिकूनच घेऊन आला. ते म्हणलं करू काय, म्हटलं मी हे केलं तर या असं झालं. जा म्हटली मोठं खोड कर चांगली. आता म्हटलं काय मोठी खोड करू. आता माणसाला सगळ्यात जास्त राग कोणाच येतो, बायकोची खोड केली असं म्हणतात भाऊ. आपल्याला काय माहीत नाही पवारसाहेब, मला काय माहीत नाही त्यातलं. बायकोला कोणी काय म्हणलं त्याला राग येतो असं म्हणतात लोक. मग काय करतो, आता मला राणीची मोठी खोड करतो. गेला. आता पूर्वीच्या काळात काय त्या इतकं नव्हतं, मोकळं ढाकलं राहायचं. राणीसाहेब ज्या कानात स्नान करायला बसल्या तेवढ्यात गेला, म्हणला आता मोठी खोड करतो. गेला आणि राणी अर्ध्या कपड्यावर राणी हाताला धरून भरा बाहेर ओढीत आणलं. आता लोकांनी सेवकांनी धरलं ना असं बदळायला लागली, अमकं तमकं, याला धरा पकडा राजा पुढे घ्या. हे काय परिस्थिती, याला काय म्हणतात. आता काय बोलणारला काय बोलायचं काय काम महाराज. अरे पण याचं नशीबच एवढं उंच, त्या बाईला राणीला घराच्या बाहेर वाढले होते आणि घर धपकन खाली पडले होते. लोक म्हणले काय माणूस दैवाने म्हणे, याने आज आपल्या राणीचा जीव वाचवला. बातमी राजापर्यंत गेलो, म्हणले तो कालचाच का मला वाचवलेला, आज राणीला वाचवलं. 2 हत्तीला दुनियाच्या घरी जाऊ द्या म्हणले. याला म्हणतात भाग्याचे निभडशे, याला भाग्याचे निभडशे म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, अदृष्ट झाली उदासू, पार्टे श्रीमंतीचा विलासू, आणि पुनवे पाटे शितांशू पालटे जायसा. अदृष्टच उदास झाल्याच्या नंतर काय करणार महाराज तुम्ही. तुमच्या माझ्यासमोर खूप श्रीमंत माणसं, बरोबर एकाने सोन्याच्या काडीने दात किसणारी माणसं, खायला नाही त्यांना जास्त नाही. काय अदृष्ट उदास झालं ना. आणि म्हणून जाऊ दे, एक वाक्य लक्षात माझ्याकडे पहा. असा जगात पुरुष जन्माला आला नाही, येणार नाही. तुम्ही असं हातमध्ये घालून सृष्टी बदल करून टाकतान, वाईट सगळं दूर करतान आणि इष्टाची प्राप्ती करून घेतान. अरे आपल्या ते सामर्थ्यानं इष्ट प्राप्त करून घ्यायचं आणि अनिष्ट निवृत्त करायचं. आणि जर हे सामर्थ्य असतं तर कोणी अनिष्ट होऊच नसतं दिलं. आणि हे सामर्थ्य सगळ्यांनी इष्ट आपल्याला प्राप्त करून घेतलं. नाही 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 नाही, झक मारून जसा प्रवाह चालला त्याच्याबरोबर जे आलं ते स्वीकारावं लागतं. दुष्काळ पडला काय करतो, स्वीकारतो का काय करतो. खूप थंडी पडली, स्वीकारतो का काय करतो. मग हे जसं स्वीकारतो तसं हे स्वीकार ना. गरिबी आली स्वीकारायची ती, श्रीमंती आली स्वीकारायची ती. प्रवाह आहे तो, माणसाच्या स्वाधीन ती गोष्ट नसते. महादृष्ट झाली आवड असो आणि पार्टे श्रीमंतीचा वेळ सुद्धा करा. महाराज म्हणतात सर्प विंचो देशे धन अभाग्या गोळसे धन अभाग्या गोळसे धना भाग्या खोळसे पार्टे श्रीमंतीचा विलासू. एक असा भाग्यवान होता तो पुण्य घेऊन आला. तो म्हणला देरी आली पलंगावर, आपल्याला भगवंतानी दिलं तर घेणार, आपण असं बळच नाही घेणार. गेलं शेतात नांगरायला गेलं. त्याचं दैव एवढं, त्या नांगराचे फाल एवढा मोठा धनाचा हांडा लागला. ते म्हणला पण हे आपल्याला आपल्या दैवानी देवानी घरी आणून दिलं तर घ्यायचं म्हणलं, आपण नाही स्वतः करायचं. दिलं टाकून तिथं त्याचा बोभाटा झाला. लोकांनी पाहिलं, आले त्याला वाटलं यांनी घरात धनाचा हांडा चोरला, आणला शेतातून. आले ना रात्री चोरांना इतकी बातमी लागती, कोणाजवळ किती पैसे आहेत, कोणाजवळ किती सोनं आहे. आमची कुठं चोरी होती. असं मग त्याला 40 वर्ष झाली सर, एकालाही कुलूप नाही, कशालाच कुलूप नाही. तिथं कधी चोरी होय ना. चोरांना बरोबर पत्ता माहीत असतो, कोणाजवळ किती येईन कोणाजवळ काय आहे ते. चोर गेले ठोकला धरून, ए चाल म्हणले, ते तू धनाचा हांडा लागला तुझ्या नांगरला, कुठे ते म्हणलं मी घेतलाच नाही, खोटं बोलतो म्हणले. देवा शपथ मी नाही घेतला. कुठे, तिथं त्या लिंबाखाली पुरून टाकलं म्हणले. मला दैवाने दिलं तर घेतो म्हणले, मला नाही घ्यायचा म्हणला फुकटचा तसा. खरं सांगतो म्हणले. तू गेले आणि त्यांनी उकरलं.
लंगेला हांडा. आता काय ते नाही आनंदाशी जोडा. हांडा निघाला महाराज आणि जेव्हा काढला उभं करत ते चोरडं बिरडं बॅटरी लावली पाहिली त्यात धन होतं सगळं. पण यांचे दुर्दैव असं यांची दृष्टी तर पडली. सगळे सर्पन विंचू वळवळ वळवळ वळ करायला लागली. याला म्हणतात सर्प विंचू दिसेन धन आ भाग्या कोळसे. धनाचे कोळसे तरी होतील, धनाचे विंचू तरी दिसतील, नाही तर सणाचे सर्प तरी दिसतील. धनच असतं ते. आणि मग ते म्हणले जे आयला ह्यो हरामखोर आमचा जीव घ्यायला पाहतो नाही का. याने वडव्याने याला सर्प विंचू होते म्हणून पुरून टाकले. धन असतं तर ठेवलं असतं का म्हणे. आम्हाला फसवलं म्हणलं आम्हाला खोटं आमचा जीव घेणार होता. तोंड बांधलं गेले याच्या बोकंडी टाकतो म्हणते. गेले रात्री ते वर ते पूर्वीच्या काळात घराला राहायचे ना त्याला धोरे म्हणायचे ते सौन धोरे. गेले ते बाजूला केले वरती धनाचा हांडा विंचून सर्प त्याच्या बोकंडी वतली. वतल्याबरोबर खाली पडल्यावरती सगळ्या मोहरा झाल्या. काय कळलं तुम्हाला यातलं. याला म्हणतात सर्प विंचू दिसे आणि धन आ भाग्या कोळसे. आ भाग्याला एवढं असं होते आणि भाग्यवनाला अशी गोष्ट होते. आणि म्हणून याला म्हणतात सांसारिक भाग्य. सांसारिक भाग्य असं असतं, असं दुर्भाग्य भाग्य असं असतं. जाऊ द्या. दुसरं भाग्य असतं ते भक्तीचं भाग्य. परमार्थ करण्याकरता सुद्धा पुण्य घेऊन यावं लागतं. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम तरीच जीव आगरी. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपाय टावय बहुत सुकृताची जोडी. म्हणून माणसाने करंट होऊन जन्माला येऊ नये, पुण्य घेऊन जन्माला या. आता ते काय आपल्या हातात नाही. मग असे जे पुण्यवान असतात त्यांच्या पदरी परमार्थ पडतो. खूप प्रमाणात असे. आणि ही गोष्ट त्याच्याकरता गरिबी श्रीमंती कोणती जात धर्म लिंग शिक्षण याचा काही संबंध पोहोचत नाही. कोणी पुण्यवान असतो. आणि मग त्या तुकाराम महाराज म्हणतात भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. असे जे भाग्यवंत आहेत त्याला भक्तीचं भाग्य असं म्हणतात. भाग्यवंता छंद मनी कोडकानी ऐकते. भाग्यवंता छंद मनी भाग्यवंता छंद मनी. असे म्हणजे भगवंताचं जे भक्तीचं भाग्य त्याला म्हणतात. आता वेळ संपली नको विस्तार करायला. हे संसाराचं भाग्य हे भक्तीचं भाग्य. आणि भक्तीच्या भाग्यापेक्षा तिसरं भाग्य असतं मुक्तीचं भाग्य. ते खरं भाग्य. तुकाराम महाराज म्हणतात आयशे भाग्य. कसे तुगा म्हणे भाग्य या नावे म्हणे जे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे. संसारी भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मी जे याचे लागे. याला काय म्हणतात हे मुक्तीचं भाग्य. असे अवघे देखे जन ब्रह्मरूप. मी सगळं जगत ब्रह्मरूप कसं पाहिल. आता मोठं चिंतन आहे. काहींना जगत असत वाटतं, काहींना शून्यरूप वाटतं, काहींना जड वाटतं, काहींना सत्य वाटतं, काहींना मिथ्या वाटतं आणि काहींना ब्रह्मरूप वाटतं. आता एवढे पक्ष मांडायचे म्हणल्यावर तुम्ही कुणी कीर्तनाला बसणार आहेत का. बाबा आपलं ढोंगाखालचं उपसायचं झटकायचं हे तुझं तुला की तू आपलाच ऐक. आम्ही आपलं चालू दारी धरायला. कोणत्याही वेळेत असावं लागतं. भरपूर वेळ झाली. 2 तास झालीत माझे. त्यामुळे आता किशोर महाराज आपलं राज पेटलेलं आहे. 10:15 ते 12:15. तुम्ही म्हणू नका म्हातारे झाले तर तुम्हाला कीर्तन नाही करता येत. नाही तर मग पुन्हा कोणी कीर्तन नाही द्यायचं सर आपल्याला. त्याच्यामुळे हा 2 तास करता येते मला अजून. त्याच्यामुळे 2 तास कीर्तन केले. तात्पर्य तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये ऐशे भाग्य कैला हाता होईल अवघे देखे जन ब्रह्मरूप अशी तुकोबारांनी या ठिकाणी वासना प्रगट केली आहे. हे महाराजांचं सगळं वचन एक विशिष्ट जिज्ञासू अशी जिज्ञासू भूमिका प्रगट करणारा आहे. असं मला मिळो, असं मला हो, अशी महाराजांनी इच्छा प्रगट केली आहे. असो आपल्या अभंगाच्या प्रथम चरणात थोडंसं चिंतन केलं आहे. आपण आता मोठ्या प्रेमाने भजन करू. विठोबार कुमार विठोबा
भाग्य कैलाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मगतया सुखा अंत नाही पार आनंदे सागर येलावत. आता यास कीर्तन न्यास अभंग याच्यावर 8 दिवस लागतात कीर्तन करायला मला. मग 8 दिवस असतील मग जमत करू का 8 दिवस कीर्तन. तुमच्या फुकट करतो मी, मला काही पैसे नाही लागत ना. आणि मला कशाच कोण पैसे देत. मी म्हणतोय फुकट, सांगतोय फुकट आहे का तरी लोक म्हणतात बाबा तुझं नाही जमत आम्हाला तुझं असो. विनोदाचा भाग सोडा. आजचा हा कार्यक्रम काशीनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन असतं, घरभरणीच्या निमित्ताने असतं. आता घरभरणीचा काय कुठं अभंग असतो काय, वर्ष श्राद्धाचा कुठं काय अभंग असतो काय. त्या निमित्ताने कीर्तन करणं कोणत्याही महाराजांचा अभंगच असतो आणि अर्थ त्याचा तोच असतो. आणि म्हणून आजचं हे कीर्तन हे वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने नामस्मरण भक्तीचं महत्त्व सांगावं म्हणून हा आजचा अभंग घेतलेला आहे. आणि त्या निमित्ताने आजचे आयोजक यांचे प्रकाश काशीनाथ हरिश्चंद्रे आणि सुभाष काशीनाथ हरिश्चंद्रे ह्या 2 मुलांनी आणि त्यांच्या पत्नी त्यांचे मुलं काय सुना नातू मुली असतील त्या सर्व कुटुंबियांनी या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं. हरिभक्तपरायण किशोर महाराज हे त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभल्यामुळे कार्यक्रमाचं आयोजन चांगलं केलं. किशोर महाराज तुम्हाला माहिती आहे, आता तुमच्या गावचे जावई म्हणल्यावर आम्ही त्यांना वाईट म्हणून कुठं रट्टे खाता तुमच्या गावाचे जावई ना. तर माझे जावईच म्हणायचं नाही, माझा मुलगा म्हणायचा बुवा. आता माझा चिरंजीवन तुमचा जावई. आता शिष्य म्हणजे चिरंजीवच राहतो ना, शिष्याला मुलाचीच की दर्जा राहतो तो. किशोर महाराज म्हणजे चौरंगीचे राहतो, काय विषय नाही. खूप स्वभाव गोड मळघाव. काही माणसं असे असतात त्यांच्याकडे पाहिले का आपल्याला दया ते झाली. आमचे ते शिवाजी महाराज एवढे गुणवान आहेत. एक तर सगळं कीर्तन करतात, खूप चांगलं गातात, पण त्यांचं काय कोणी विचार करायला तयार नाही. त्यांना कधी म्हणजे जिथं बसले तिथं जे दिलं ते जसं असेल तसं. खूप मळगाव माणसं आमचे. नंदू महाराज आले आज. नंदू महाराजाचा प्रश्नच नाही. ते म्हणायला लागले आणि त्यांच्या पुढचा कोणी माईक हिचकून घेताना काढून घेताना त्यांना असे पण नाही म्हणायचे की तू माईक काऊन घेतो. ते म्हणता त्यांना हातावर घेऊ म्हणायला सोडत त्यांना काय नाही लगे निवांत. काय माणसं खूप साधू. मला देवाने अशी प्रकृती नाही दिली हो. कोण काही चुकला का फटकारला धरून असं ते प्रकृती त्याची. कृष्ण महाराज आहेत, नंदू महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, भागवत महाराज, मोहित महाराज, सगळे महाराज आहेत. लोकांना एक मोठी माणसं उशिरा येत असतात. अरे पण शिवाजी उशिरा का व्हायना काय घेतो, चोराची लंगुटी आली हे काही कमी आहे काय. जाऊ द्या विनोदाची गोष्ट. मोठे महाराज आहेत ते. महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होतात. खळेकर महाराज चांगले महाराज आहेत, खूप चांगला कार्यक्रम करतात. खळेकर महाराज आहेत, खळेकर सर आहेत. खळेकर सर पण फार छान कीर्तन करतात. मला त्यांचं कीर्तन खूप आवडतं अगदीच. आता ते काय माझे विद्यार्थी समजायचे, चाकुरीबद्ध करणार, प्रमाणबद्ध करणार, गोड म्हणणार, सुटसुटीत मांडणी मांडणार, उगच काही येतं म्हणून काही बोलते म्हणजे काही बोलायचं नाही. त्यांनी प्रतर्ण होते. आपल्या दोन्ही वाणीला दोष लागतो, त्याची किंमत मोजावी लागते. सर नाही बोल, आपल्या मनाला पटलं पाहिजे. संतांच्या परंपरेत बसेल असंच बोलायचं, असंच सांगायचं, काय थोडं कमी सांगायचं. छान कीर्तन करतात खळेकर सर. किशोर महाराज पण कीर्तन करतात. त्यांचे सगळे विद्यार्थी, आमच्या आश्रमातले सगळे विद्यार्थी आले, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळे जमलेले या ठिकाणी माझे मित्र आज बऱ्याच दिवसातून भेटलेत. आज सुरसिंगराव पवार जाता येता भेटत असतात. ते मुद्दाम आश्रमात यायला त्यांना वेळ नाही, पण येते ना आता येते. हां बरं झालं आठवण मला. आता शिवरात्री शिवरात्रीला प्रत्येक वर्षी आपला शिवरात्रीला सप्ताह संपतो, पण ह्यावेळी मुद्दाम लोकाला शिवरात्रीचा विक्षेप नको म्हणून शिवरात्री दिवशी सप्ताह सुरू केला आहे. आणि त्याचा पुढे 15 तारखेला शेवट आहे त्याचा अमृत महोत्सव. फार मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांनी आणि आश्रमाच्या भक्त परिवारांनी 1 लक्ष लोकांना भोजन घालायचं आहे. 15-20 लाखाचा मंडपच दिला आहे. 20 लाखाचं मंडपाचंच दिलं सुपारी काल परदिवशी तिने ते. तर असं खूप मोठं भव्य नियोजन आहे.
मोठमोठे कीर्तने हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, बोधले महाराज, पांडुरंग महाराज घुले, साखरे महाराज, संजय महाराज, सगळे मोठमोठे कीर्तनकार आहेत. सगळे सकाळी पण कीर्तन आहेत, संध्याकाळी पण कीर्तन आहेत. आपलं ठरलं यथेच्छ भोजन 2 वेळा, सकाळी 10ला सुरू केलं का रात्री 10पर्यंत कोणाला नाही म्हणायचं नाही. जो येईल त्याला खाऊ द्यायचं. यथेच्छ भोजन. अन्नदानाचं महत्त्व, अन्नदानम महद्दानम असं. मग नंतर विद्यादान तत्परम. तर असा खूप मोठा भव्य दिव्य आपल्या परिसरामध्ये मोठा कार्यक्रम आश्रमाने आयोजित केला. आता परत मला काय आठवण नाही राहायची. तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो, ज्याला जेवढं जमेल तेवढं या. असं तो भाग म्हणा. आजचा कार्यक्रम खूप छान. मला वाटलं नाही कार्यक्रम असा होईल. मला गरम झालं तर खूप थकवा आला होता आणि माणसं नव्हते, 2-3च माणसं होते. पण म्हणलं आता काय आलं, आता आपण किती नाही म्हटलं माणूस मग भूक नाही म्हणतो. एकदा बसलो काय हाय करतो, खातो 2-4 भाकरी. तर पण हो करता करता याच्यावरून जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचे जीवनातलं वर्तन, त्याचं कर्म, याच्यावरून याला अन्वय म्हणतात. अर्थापत्तीप्रमाणे ज्या अर्थी एवढी लोक जमली त्या अर्थी त्यांचं जीवन किती प्रेमळ होतं. त्याने कुटुंबाकरता कसं कुटुंब व्यवस्थित केलं, या सगळ्या गोष्टी यातून आपल्याला सिद्ध होत असतात. आणि म्हणून तुम्ही सर्वजण आलात आणि 2 तास माझी मराठी ऐकून घेतली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. माता भगिनींना धन्यवाद देतो. कीर्तन ऐकत जा, प्रवचन ऐकत जा, दर्जेदार ऐकत जा. कोणाचं ऐकून डोक्याला खुराक गोविंदा करून घेण्यापेक्षा कोणाचं ऐकून काय उपयोग होत नाही, त्याचा दर्जेदार ऐका, चांगल्यांचं ऐका, परमार्थ करा. आणि परमार्थ करत असताना का हे लागत नाही. भावेविन भक्ती, भावातून भक्ती होत. भाव पाहिजे म्हणजे झालं सगळी गोष्ट. खडंब्या गावामध्ये खूप सत्य होता, देवीचा होतो, खूप चांगले, खूप धार्मिक गाव. आत्ता पाहता सुधारलं गाव. पहिले नव्हतं असं, पण पाहता सुधारलं. खूप चांगलं झालं. आनंद दिंडी निघायला लागली. आता खळेकर सरांचं मार्गदर्शन आहे, गावातली मंडळी. असं तो भाग. मला थकवा आला आता. मला एवढंच बोलायचं होतं, त्याच्यापेक्षा मला काही आठवत नाही. आता झाल्याशिवाय पुनश्च भगवतचरी समर्पित करून मी या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर हात जोडा सर्वजण. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता श्रद्धांजली कोण न्यावाचे फक्त हरिचंद्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हा एकदिवसीय कीर्तन सोहळा आणि या कीर्तन सोहळ्याची सेवा हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य जंगली महाराज शास्त्रीजी यांनी या ठिकाणी हरिभक्तपरायण किशोर महाराज गडाख आणि सर्व हरिचंद्रे परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी महाराजांची तब्येत नसताना महाराजांनी या ठिकाणी गेल्या 2 तास या ठिकाणी आपल्याला जी सेवा दिली, मी हरिचंद्रे पाटील परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्व खडांबे ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांची या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं कीर्तनाला साथ संगत करण्याकरता आदरणीय हरिभक्तपरायण कृष्ण महाराज जिरेकर, आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज कापडे, हरिभक्तपरायण आमचे नंदू महाराज, हरिभक्तपरायण भागवत महाराज जंगले,
त्याच पद्धतीनं सर्व संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, ज्ञानेश्वर डोंगरगण या ठिकाणची सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्व हरिश्चंद्री परिवारावर प्रेम करणारी आप्तेष्ट नातेवाईक गणगोत्र मित्र परिवार, आपल्या सर्वांचीच या ठिकाणी मी शतशः ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं या ठिकाणी सुरुवातीला श्रद्धांजली या ठिकाणी होईल आदरणीय सुरसिंगरावजी पवार, आणि त्यानंतर सर्वांच्याच वतीनं सर्व महाराज मंडळी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज खळेकर सर यांची श्रद्धांजली होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. प्रथम पुण्यस्मरण निमित्त वैकुंठवासी आपल्या सर्वांचे मित्र, गावचे अनेक वेळे झालेले सरपंच काशीनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ज्यांनी सेवा समर्पित केली ते आपले सर्वांचं भूषण, परिसराचं नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यामध्ये परमार्थ चिंतनाचे गाडे अभ्यासक, हरिभक्तपरायण जंगले शास्त्री महाराज, हरिश्चंद्री परिवाराचे संपूर्ण नातेवाईक, गावातील सर्व ग्रामस्थ, त्यांचे बंधू भाऊसाहेब पाटील, त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि सुभाष, त्यांची कन्या आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं महाराजांनी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जीवन जगत असताना आपण कोण आहोत स्वस्वरूपाची ओळख करून मग समाजामध्ये आपण समाजाचं काय देणं लागतो, आपला आदर्श समाजाने कसा घ्यावा याचं मूर्तिमंत उदाहरण आणि जीवन बदलण्याचा एक सल्ला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. महाराज सांगायला हरकत नाही, काशीनाथ पाटील सरपंच, आम्ही बरोबरीने सरपंच असताना खाडांबे खुर्दमध्ये निस्पृह त्यांनी ग्रामस्थांची, गावकऱ्यांच्या संस्थेची अतिशय प्रामाणिकपणाने साध्या सरळ मार्गाने सेवा केलेली आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण, हायस्कूलमध्ये व्यायामशाळा, खऱ्या अर्थानं त्या हायस्कूल मराठा विद्या प्रसारक मंडळाचं आमदार निधी, आमदार साहेब होते, गावात जागा नाही, सरकारी जागेशिवाय ते हायस्कूल ती व्यायामशाळा देता येत नाही. परंतु रिटायर झालेले पटारे सर एक हुशार व्यक्तिमत्व, आम्ही तिकडं सरपंच 4 गावचे ठराव पाहिजे, काशीनाथ पाटलाच्या गावची जागा असल्यामुळे त्यांनी अगोदर केली पाहिजे. सरपंचाकडे आल्यानंतर त्यांनी काय वाचलं, काय पाहिजे, एकदम बिंदास सही करून दिली, आम्ही सगळ्यांनी केली आणि गेली 25 वर्ष त्या हायस्कूलमध्ये आमच्या मुलांना तो वर्ग बसायला मिळाला. असं एक साधं सरळ सोपं कधी म्हटले नाही. किती जागा सरकारी नाही, एक वेगळ्या संस्थेची, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक सरकारी अनुदानाचं एक रूम बांधून घेतला. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबात झालेला विराह, आमच्या मित्रपरिवाराला जे झालेला विराह, परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. हरिभक्तिपरायण परमपूज्य आदरणीय वेदांताचार्य जंगले महाराज शास्त्री आणि दुःखांकित अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या या गावामध्ये राहणारे आपले सर्वांचे स्नेही सुभाष काशीनाथ पाटील हरिश्चंद्रे, प्रकाश काशीनाथ पाटील हरिश्चंद्रे यांचे असलेले पूजनीय पिताश्री वैकुंठवासी काशीनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्तिपरायण परमपूज्य आदरणीय
जंगले महाराज शास्त्री यांनी खूप गोड चिंतन मांडलेलं आहे. महाराजांचं जीवन हे संपूर्णपणे परमार्थाला समर्पित आहे. वेदांताच्या भाषेत सांगायचं तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा तिन्ही अवच्छेदकांनी युक्त महाराजांचं जीवन आहे. शेकडो प्रवचनकार, कीर्तनकार आजपर्यंत त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि निष्पृहपणे, निस्वार्थीपणे, निरपेक्षपणे हे सगळं कार्य ते आजही करतायत तितक्याच ताकदीने. तेव्हा मी तर खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की आश्रमामध्ये त्यांच्या चरणाजवळ बसून त्या ठिकाणी तत्त्वज्ञान मला ऐकायला मिळतं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. महाराजांना पुढे असंच पारमार्थिक कार्य करण्याकरता उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो हीच भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि काशीनाथ पाटलांबद्दल बोलायचं तर एक शांत, सुस्वभावी, मनमिळावू, प्रेमळ, कष्टाळू, धार्मिक आणि एक आचारविचारामध्ये सात्विकता आणि शुद्धता असलेलं हे व्यक्तिमत्व, संपूर्ण जीवन समाजसेवेला त्या ठिकाणी समर्पित असं त्यांचं जीवन होतं. आणि तेच गुण मुलांमध्ये आहेत. एकच उदाहरण सांगेल 1 मिनिटामध्ये. मी शाळेमध्ये मुख्याध्यापक ज्यावेळेस होतो त्यावेळेस कधीतरी वादळ झालं की मग विद्युत पुरवठा खंडित व्हायचा. मग मी सुभाषला त्या ठिकाणी फोन करून बोलावून घ्यायचो. तास, 2 तास, 3 तास त्या ठिकाणी काम करून तो विद्युत पुरवठा ते त्या ठिकाणी सुरळीत करून द्यायचे. आणि मग मी म्हणायचो की किती बिल झालं? त्याचं उत्तर असायचं की सर, आमची मुलं शिकत आहेत, पैसा घेणार नाही, आणि कधीच पैसे घेतले नाहीत. बऱ्याचदा माझा हा अनुभव आहे. तेव्हा सांगायचा भाव इतकाच की हे समाजसेवेचं रोपटं जे काशीनाथ पाटलांनी लावलं तो समर्थ वारसा मुलंही पुढं चालवतात. मी काशीनाथ पाटलांना या ठिकाणी आमच्या जगदंबा माता पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं, समितीच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि महाराजांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. बाकी ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची उंची वाढली, आमचे किशोर महाराज आणि आणखी नंदू महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आता दोघांचे नाव घेतले, पीच मी मेरा छान. बाळासाहेब गटराचं काही घेणं नाही देणं नाही, पण आलो माईकवर. आता मी काय असं बळच येत नाही कुठं, पण काशीनाथ पाटील हे माझे परम मित्र होते. आता पुढं श्रद्धांजली नाही वाहत तर त्यांना सुद्धा स्वर्गात खरंच समाधान लाभलं नसतं. आता हे नावं घेतले लई मोठले, मी परत घेत नाहीत, मोठली माणसं आहे, मी एवढं काय मोठं नाही आहे. पण काशीनाथ पाटलाला श्रद्धांजली मी वाहिल्याशिवाय समाधान लाभलं नसतं म्हणून पुढं आलो. जंगले महाराज, तुम्हाला मी माझं राहिलेलं आयुष्य भगवंताला असं म्हणतो का जंगले महाराजच दे. याचं कारण मी नुसतं बोल घेवडा माणूस नाही बाळासाहेब जठार. मी जे बोलतो ते आजपर्यंत पुढारपणात केलं आहे, महाराज मंडळीत केलं आहे. कोणतीही गोष्ट मी बोलल्यावरती केल्याशिवाय राहत नाही. तेव्हा परमेश्वराला अशी विनंती करतो की माझं राहिलेलं आयुष्य खरंच तुम्हाला परमेश्वराने द्यावा. जंगले महाराज लई पाहिले मी. माझ्याकडं नारंगिरी महाराजाची दिंडी अशी आणि नारंगिरी महाराज 12-12 वाजेपर्यंत माझ्या घरी थांबायचे. हे भाग्य कोणालाच लाभलेले नाही, ते भाग्य मला लाभलेलं आहे. तेव्हा तुम्ही जे कीर्तन केलात, मला आवडणारं कीर्तन, माझं थोडं प्रारब्ध, माझा विश्वास आहे बाळासाहेब जठाराचा. आणि महाराज, तुम्ही जे सांगितलं कीर्तन, अरे दुसऱ्याने मोठं म्हणायची काय गरज आहे? बाळासाहेब जठाराला नारंगिरी महाराज साहेब म्हणायचे, आरुंगिरी महाराज साहेब म्हणतात, उद्धव महाराज मंडलिक सुद्धा साहेब म्हणतात, आणि रामगिरी महाराज सुद्धा साहेब म्हणतात. असं माझं व्यक्तिमत्व आहे. मला पुढं यायचं. आणि काशीनाथ पाटलाविषयी बोलायचं ठरलं तर सरपंच कसा असावा? मी झालो सरपंच, पंचायत समिती लढवली, महाराज मी सगळं केलं, पण आपल्या दोघांचा जास्त संबंध आला नाही. त्यामुळं तुम्ही माझं नाव काय घेतलं नाही. नाव घेतलं म्हणून मला काही दुःख नाही आहे. आता मी तुमच्या जास्त संपर्कात राहील. आता कोणतेही महाराज आले तर बाळासाहेब जठाराचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रमच पार पडत नाही. हे असे काशीनाथ पाटील होते. हा माणूस आहे ना,
सुभाष पाटलाचं एकनिष्ठ कार्यकर्ते आहे ना, सकाळी एकीकड, दुपारी एकीकड, संध्याकाळी तिसरीकड. असे काय आमचे काशीनाथ पाटील नव्हते. हे सुभाष पाटलाबरोबरच राहिले एकनिष्ठ, काही त्यांना साधलं नाही. हे त्यांचं दुर्भाग्य. आता मी त्यातलंच आहे. मी लई टळत बोलवतो, पण पुढाऱ्याला घोडे लावणारा जिल्ह्यामध्ये एकमेव व्यक्ती कोण असेल तर ती बाळासाहेब जठार. ही फुशारकी नाही सांगत. तर पुढारी मला भेटेत. महाराज तुम्ही फार चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं. आणि आमचे जावई हे गडाख महाराज, मी त्यांना जावईच म्हणतो, सोयरिकीला होतो. गडाख कुटुंब हे माझं पहिलं मित्र दत्तोबा गडाख असल्यामुळं, आणि यांची सोयरीक झाली, सोयरिकीला होतो. चांगले जावई तुम्ही. मुलगा म्हणले पण जावई खरंच आम्हाला नंबर 1चा मिळाला. तेव्हा या जावई करता एकदा टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. काशीनाथ पाटलाला शेवटची श्रद्धांजली वाहून माझ्या जठार परिवाराच्या वतीनं, खडंबे गावच्या वतीनं, राहुरी तालुक्याच्या वतीनं आणि नगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. महाराज याच्यावर वाद झाला. एक पुढारी म्हणला जिल्ह्याच्या वतीने कशी काय बाळासाहेब जठार श्रद्धांजली वाहा. अरे मी जिल्हा लेवलचाच पुढारी, बाळासाहेब जठार कमी नाही, त्यामुळं जिल्ह्याच्या वतीने वाहतो. इथून पुढं कोणी परत शंका घेऊ नये. मी जिल्हा लेवलचाच पुढारी आहे. पुन्हा एकदा महाराजांचं हार्दिक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो आणि माफी मागतो. सगळ्यांची बळच शिरलं आणि तुमचा सगळ्यांचा वेळ घेतला. धन्यवाद. अनित्यानि शरीराणि विभूयो नैव शाश्वतः नित्यसन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. वैकुंठवासी काशीनाथ दगडू पाटील हरिश्चंद्र यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य शास्त्रीजी महाराजांनी कीर्तनरूपी सेवा केलेली आहे. मी हरिश्चंद्री कुटुंबाच्या वतीने, सर्व आप्तेष्ट नातेवाईकांच्या वतीने गुरुवर्य महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कीर्तनरूपी सेवेकरता सर्व महाराज मंडळी उपस्थित राहिली, त्यांचे देखील आभार मानतो. एकादशीचं श्राद्ध आल्यामुळे गुरुवर्य महाराजांच्याच आज्ञेने या ठिकाणी अन्नदान करण्यात येणार नाही. महाराजांनी सांगितलं होतं की सर्वांनाच त्या ठिकाणी साबुदाण आणि भगरीचं नियोजन करा. त्या पद्धतीनेच या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांनी, सर्व पाहुणे मंडळांनी या ठिकाणी प्रसाद घेऊन जावा. ज्यांना एकादशी आहे त्यांनीही, आणि ज्यांना एकादशी नाही त्यांनीसुद्धा फराळच घेऊन जा, म्हणजे हळूहळू एकादशी धरायला लागताल. या ठिकाणी वैकुंठवासी काशीनाथ दगडू पाटील हरिश्चंद्र यांना आमच्या संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने, आमच्या गडाख परिवाराच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. कार्यक्रम